राम नारायण राम. मन म्हणजे काय? मन म्हणजे एक ऊर्जा आहे, एक स्पंदन आहे, एक चुंबक आहे ज्यामध्ये प्रत्येक वस्तूला आपल्याकडे ओढून घेण्याची शक्ती असते. मनच आपले चिंतन आहे. जेव्हा कोणी काही चांगले किंवा वाईट बोलतो किंवा जेव्हा मुले अभ्यास करतात तेव्हा मन आणि बुद्धी मिळून त्याचे आकलन करतात आणि त्यावर विचार करतात. मनामध्ये खूप शक्ती असते. जितकी शक्ती पृथ्वी, आकाश आणि निसर्गामध्ये आहे तितकीच शक्ती एका मानवामध्येही असते. माणसाचे शरीर हेच मनाचे विस्तार रूप आहे. जसे दुधापासून पनीर, दही आणि इतर पदार्थ तयार होतात तसेच मन प्रत्येक ठिकाणी शरीरामध्ये व्यापून असते. जेव्हा एखादा माणूस एखादे बीज जमिनीमध्ये पेरतो तेव्हा ते बीज एक झाड बनते आणि त्यातून अनेक झाडे व फळे निर्माण होतात. ते विचार करा, एका छोट्याशा बीजातून एवढा मोठा विस्तार कसा संभवतो? फॅक्टोरियल आकाशामधून असंख्य तारे, नक्षत्रे, सूर्य आणि पृथ्वी जन्माला आली आहे. जसे झाडे वाढतात तसेच पृथ्वी आणि सृष्टीही विकसित होत असते. हाच तर या पृथ्वीचा नियम आहे. पंचमहाभूतांमधून सर्व काही निर्माण झाले आहे. आपले शरीर देखील पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश यांच्यापासून बनलेले आहे. मन हीच ती शक्ती आहे जी सर्वांना एकत्र बांधून ठेवते. हेच मन अल्लाह आहे. हेच मन भगवान आहे. जोपर्यंत माणूस आपल्या मनाचे महत्त्व समजून घेत नाही तोपर्यंत त्याचे कल्याण होऊ शकत नाही. पृथ्वीवरची सर्वात तीव्र शक्ती म्हणजे मनच आहे. जसे शरीरामध्ये बदल होतो तसे मन सुद्धा प्रतिसाद देते. जो मनुष्य कर्म करतो त्यालाच फळ मिळते. कोणतेही कार्य करण्यापूर्वी मन तयार करावे लागते. मनाची गोष्ट मानली जाऊ शकते पण मनमानी करता येत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्याचे अंतिम संस्कार केले जातात तेव्हा त्याचे शरीर ज्या पंचतत्वांपासून बनलेले असते त्यामध्येच ते विलीन होते. आकाश, निसर्ग, पृथ्वी आणि ऊर्जेला वारंवार नमन करायला हवे. राम नारायण राम या नावाचा सातत्याने जप करावा कारण या बीजमंत्रामध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले आहे. आकाशातून ऊर्जा मिळून निसर्गाची निर्मिती झाली आणि निसर्गामधूनच आपण सर्व निर्माण झालो. आपण त्याच्याशी जोडलेले आहोत. आकाशामध्येच नक्षत्रे बनली, तारे तयार झाले. सूर्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठी नक्षत्रे तिथे अस्तित्वात आहेत. जेव्हा सृष्टीची सुरुवात झाली तेव्हा ती अणु इतकी लहान होती. हळूहळू ती वाढत गेली आणि विशाल होत गेली. आज या पृथ्वीवर सुमारे 800 कोटी लोक आहेत. त्यांचे प्रत्येक शरीर राम नारायण राम पासून बनले आहे. यामध्ये पंचभूतांचा समावेश आहे. ह्याच पंचतत्वांपासून आपल्याला ऊर्जा, विवेक आणि चेतना प्राप्त होते. हाच विवेक आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतो की जीवन कसे जगावे आणि कोणत्या प्रकारे जगावे. म्हणूनच हे अत्यंत आवश्यक आहे की आपण आत्मचिंतन करावे, आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकावा आणि आपल्या विवेकाचे म्हणणे मानावे. जेणेकरून जेव्हा आपण कोणतेही कार्य करतो तेव्हा आपला विवेक आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकेल. यासोबतच राम नारायण राम चा जप करत राहा कारण हे एक पवित्र नाम आहे जे तुमच्या जीवनाचे उद्धार करते. हे तुमच्या स्वप्नांना आणि इच्छा पूर्ण करते आणि तुम्हाला तुमच्या आत्म्याशी साक्षात्कार घडवते.